सीमारेषा पार चौकार. पहादबाई माझ्यासोबत आहेत ज्याने 26 धावांची जबरदस्त खेळी केली. पहिल्या चेंडूपासून शेवटच्या क्षणापर्यंत आपण त्या स्पर्धेमध्ये टिकून होते. म्हणजे एखादा नाखवा म्हणून ज्याला म्हणलं होतं पहिलं त्याने नावाडी म्हणून तुम्हाला पाहायला मिळालं आणि तो विजय तुम्ही प्राप्त केलात आणि आम्हाला खूप चांगलं योगदान दिलं. काय म्हणाल या एकूण या सामन्याबद्दल? थँक्यू काका. आपली राष्ट्रभाषा हिंदीमध्ये सांगेन. सबसे पहले ताला का शुक्रिया और ऑनर का मैं इसके पहले भी शुक्रिया अदा किया था. आपको सुन सुन के बड़े हुए अलीबाग में जब भी आते थे तो आपको सुनते थे. बहुत अच्छा लगा खेलने के लिए. और मैं कैप्टन था तो जिम्मेदारी के साथ मुझे खेलना भी था क्योंकि फर्स्ट इंपॉर्टेंट मैच था. इसके बाद जो भी मैचेस रहेंगे सभी इंपॉर्टेंट. पहला मैच लीग का बहुत इंपॉर्टेंट होता है. तो उस सोच को मैंने दिमाग में लेकर अपने चला था कि मैं रोकूंगा तो लास्ट तक मैं ज़रूर मारूंगा. और मेरे साथ ही जो मेरे सीनियर खिलाड़ी है शबीब भाई, फरहान भाई, राहिल भाई और मेरे फिटनेस ट्रेनर शादिल भाई, मैं उनका भी शुक्रिया अदा करूंगा कि उन्होंने इतना सपोर्ट किया है मेरे लिए. तर निश्चितच तुम्हाला आम्ही रायगड प्रीमियर लीगमध्ये पाहिलं होतं आणि खूप चांगलं योगदान तुम्ही दिलं. आपल्याकडे वेळ फार कमी आहे तर अर्थातच सन्माननीय अश्विनी दांडेकर सरांच्या शुभ हस्ते जंजिरा पॉईंटचे ओनर आहेत त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी फवादला सामन्याचा मानकरी म्हणून पार देऊन आपण सन्मानित करतो. वेल डन. पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. ओव्हर टू मुश्ताक भाई. धन्यवाद. धन्यवाद काका. मित्रांनो या ठिकाणी आमचे सर्वांचे सन्माननीय अजीजभाई बकवाल सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. त्यांना विनंती असेल अजीजभाई तुम्ही या ठिकाणी व्यासपीठावर या. क्रिकेटचे एक हौसी रसिक एक सन्माननीय व्यक्ती आहे. अर्थात त्यांच्या क्रिकेटचा निष्ठा आणि उत्साह कमालीचा आहे. अजीजभाई तुम्ही या ठिकाणी. नक्कीच या सामन्याचा आनंद मात्र आपल्याला या व्यासपीठावरून घ्यायचा आहे. तो चलिए दोस्तों मैदान पर चलते. बहुत ही अच्छा मुकाबला होगा यहाँ पर. उजेर खाराम्बोली वर्सेस जंजीरा पॉइंट खाराम्बोली. उजेर मांडला है उजेर मांडला और जंजीरा पॉइंट खाराम्बोली. शानदार एक चौका लगाया था लेकिन उसके बाद कमाल की वापसी की दोस्तों मयूर पाटिल ने. और मैन ऑफ द बेस्ट बॉलर का अवार्ड जिसने हासिल किया था वही मयूर फिर से एक मरतबा अपने उसी लाइन से गेंदबाजी करते हुए पहले गेंद पर 4 आने के बाद फर्नीचर डिस्ट्रॉय किया था. यानी कि स्टंप खंबा उखाड़ दिया था दोस्तों. जड़ में गेंदबाजी की थी अमजद जो कि बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे थे. अपने इरादे स्पष्ट किए थे. उसको मात्र आउट करने का काम गेंदबाज संकेत ने किया, मयूर ने किया था. संकेत और मोहम्मद की जोड़ी इस वक्त बीच मैदान पर है दोस्तों. अमजद जो कि लेफ्ट हैंड बल्लेबाज थे, मैन फ्रॉम नांदगांव, बहुत ही होनहार खिलाड़ी है दोस्तों. आलिशान नांदगांव का ये सितारा आज एमपीएल सीजन 2 में अपने यहाँ देखना है क्या जौहर दिखाएगा. शानदार चौका जरूर लगाया था. उसके बाद अच्छी गेंदबाजी फिर से एक मरतबा हल्के हाथों से खेला, स्टीयर किया. संकेत ने स्ट्राइक को रोटेट किया और अब मोहम्मद को मौका दिया है दोस्तों. एक बहुत ही अनुभवी खिलाड़ी लेदर क्रिकेट पट्टू मोहम्मद मैन फ्रॉम महालुंगा आज आपके सामने अपने बल्लेबाजी का प्रदर्शन करने के लिए तैयार है. मोहम्मद देखना है दोस्तों उनके सामने बड़ी चुनौती होगी मयूर पाटिल की, जिन्होंने हमने देखा लगातार हाफ ट्रैकर गेंद थी, क्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया था. सामंजस्य स्थिति में मोहम्मद बकवाल नजर आए और मुझे ऐसा लगता है कि बल्ले के बिल्कुल करीब से होती हुई गेंद निकल गई थी विकेट कीपर के हाथों में. तो पहली ओवर की यहां पर समाप्ति हो चुकी है. पहले ओवर का खात्मा हो चुका है दोस्तों. पहली ओवर की पहली गेंद पर 4 आने के बावजूद मयूर पाटिल ने पिछली 5 गेंदों में केवल 1 रन दिया और 1 विकेट को भी हासिल किया दोस्तों. बहुत ही बढ़िया वापसी कही जा सकती है मयूर पाटिल द्वारा. लक्ष्य कहा था कि हम कम से कम रोकने का प्रयास करेंगे. जब हमने फैसल और मयूर से एक संवाद साधा था. काका मलेकर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. काका तुमचं सुद्धा नक्कीच या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. काका मात्र आमच्या सोबत नक्कीच समर्थन करतील. तर काका मलेकर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. संकेत स्ट्राइक पर जबकि मोहम्मद नॉन स्ट्राइक एंड पर. गेंदबाजी में परिवर्तन, गेंदबाजी को लाया गया है दोस्तों विनायक को.
विनायक भगत, मैन फ्रॉम वलके, एक ऊंचे कद का खिलाड़ी। देखना जिम्मेदारी होगी जिस तरह से पहली ओवर घटी है और जिस तरह से टीम के मालक, लेकिन संकेत बिल्कुल संयमी बल्लेबाजी करता हुआ। हालांकि पहले ही मन बना लिया था कि गेंद जैसे ही आएगी हल्के से हाथों से स्टेयर किया केवल शॉर्ट मिड ऑफ की दिशा में और एक रन आसानी से मुकम्मल किया, स्ट्राइक को रोटेट किया और इस एक रन की सहायता से रनों की संख्या को पहुंचाया 6 रन 1 विकेट के नुकसान पर। अरफात कलबस्कर लगातार यहां पर स्कोरिंग करने का काम कर रहे हैं दोस्तों, बहुत ही बड़ी जिम्मेदारी होती है। स्कोरर बोलल्यानंतर आमच्या समालोचक लोकांचा तो पार्टीचा कणा असतो मित्रांनो। एक बहुत ही महत्वपूर्ण भूमिका को निभाते हुए यहाँ पर अरफात कलबस्कर को आप देख सकते हैं, जबकि जीतू गोंदली प्राप्ति डिजिटल के सीईओ टेक्नीशियन लगातार बड़े बड़े टूर्नामेंट को कवर करने का एक रिकॉर्ड बनाया दोस्तों जीतू ने। हाँ, इस मतलब हाफ ट्राइकर गेंद थी, टेक्निक फटका यहाँ पर, जस्ट दे वेट वॉच एंड देन प्ले। देखिए गैप ढूंढा दोस्तों, बहुत ही कमाल की बल्लेबाजी यहाँ पर मोहम्मद के द्वारा। 2 रन मिलेंगे, इस 2 रन के साथ 8 रन। अंतरराष्ट्रीय क्रिकेट में दोस्तों रिकी पॉन्टिंग को टेक्निक फट के लिए काफी प्रसिद्धि मिली थी। रिकी पॉन्टिंग का कहना था कि जब मैं बल्लेबाजी के लिए, रिकी पॉन्टिंग को आप देखो, जब भी बल्लेबाजी के लिए उतरा था वो पहले ग्राउंड का मायना करता था और कौन सा खिलाड़ी कहाँ खड़ा है वो अपने दिल में एक स्मरण करता था कि मुझे बस, और फिर उसका बल्ला गैप ढूंढने में सफल होता था दोस्तों। यहां पर आपने देखा 2 खिलाड़ियों के बीच से बहुत ही खूबसूरत सा ड्राइव किया था और शानदार 2 रन भी बटोरे थे, लेकिन उसके बाद वापसी होती हुई दोस्तों विनायक की बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है। उजेर मांडला के विरुद्ध, लेकिन हाफ ट्राइकर ओवर पिच गेंद थी और शानदार दे डाला एक बड़ा छक्का उजेर मांडला को। बहुत ही अच्छी बल्लेबाजी यहां पर मोहम्मद द्वारा। 6 से रनों की संख्या तेजी से आगे बढ़ती हुई पहुंची है 14 रनों पर। फोर्टी प्लस में भी जिसमें पदार्पण किया दोस्तों, एज इज जस्ट नंबर। देखिए ये दिखा दिया है, लेदर क्रिकेट भी जिसने खेला है मोहम्मद, हमारे साथ 40 प्लस के मैच खेलने के लिए हमने शिरडोन में भी लिया था मोहम्मद को। अलीबाग में वैसे 2-3 दौड़े 40 प्लस के टूर्नामेंट में इस खिलाड़ी ने अच्छी बल्लेबाजी भी की है और वही बल्लेबाज एमपीएल सीजन 2 में आज उजेर मांडला के टीम में बल्लेबाजी करता हुआ स्पष्ट रूप से नजर आ रहा है। 5 गेंदें खेली है, 8 रन बने अब तक। मोहम्मद ने अगली गेंद और हवा में एक आसान सा कैच थमाकर मात्र मोहम्मद बकवाल बैक टू द पवेलियन। कम ऑन डीजे। तत्पूर्वी मित्रांनो या ठिकाणी आपल्या रायगडमधील एक उत्कृष्ट असे समालोचक, ज्ञानाचा भंडार ज्यांच्याकडे मित्रांनो, ते आम्हा सर्वांचे लाडके आणि नक्की एक आदरणीय समालोचक मित्रांनो काका मात्रे यांचं यथोचित स्वागत या ठिकाणी फरहान कलबस्करच्या शुभ हस्ते होणार आहे। एमपीएल मधला एक प्रमुख सदस्य मित्रांनो म्हणून फरहान कलबस्करची ओळख आहे। खूप मेहनत घेतली मित्रांनो एमपीएल चे सर्व जे सदस्य असतील किंवा पदाधिकारी असतील आणि ही एक मोठी स्पर्धा या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली आहे। अर्थात देखना उद्घाटन सोहळा सुद्धा आपण पाहिला होता मित्रांनो, डोळ्यांचे पाडणे फेडणारा असा या ठिकाणी आयोजन। आणि त्यासोबत मित्रांनो खरंच कौतुक करावं लागेल तर डिजिटल प्राप्ती अर्थात त्याचे टेक्निशियन, मशीन ऑपरेटर, सीईओ माझा मित्र जीतू गोंदरी, कारण तो प्रत्येक वेळी आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतो। तसे जे पॉवर पॅनलचे 2 पंच सुद्धा या ठिकाणी योग्यरित्या आपली कामगिरी चोख बजावताना आपल्याला मैदानावर दिसत आहेत। मयूर खुद की दूसरी और टीम की जानिब से तीसरी ओवर लेकर लो फुल्डर्स गेंद थी, बीमर डालने की कोशिश की थी, अलोंग द कारपेट खेला, काउ कॉर्नर की दिशा में गेंद जा रही है लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ क्षेत्र में, वाइडिश लॉन्ग ऑफ क्षेत्र में बिल्कुल आसानी के साथ 1 रन मुकम्मल किया और इस 1 रन की सहायता से रनों की संख्या को पहुंचाए 15, 2 विकेट के नुकसान पर।
अर्शिल अर्शिल शेख मित्रांनो एक चांगला अष्टपैलू कामगिरी करणारा असलेला खेळाडू आहे. बहुत ही अच्छे बेहतरीन ऑलराउंडर बल्लेबाज और खिलाड़ी गेंदबाज, कमाल की गेंदबाजी रही है दोस्तों अर्शिल की इस सीजन में. और उसके सामने होंगे गेंदबाज मयूर पाटिल. प्रत्येक गेंद के नीचे दे दिया एक और झटका उजेर मांडला को केवल 15 रन के स्कोर पर. कमॉन डीजे. मुकाबला हमने देखा था दोस्तों, बड़ा अंतर था गेंद और बल्ले के रनों के दरमियान. काका बहुत ही डिफरेंस था. पहले जो संयमी और सुस्त दिखने वाले बल्लेबाज ने बिल्कुल बम की तरह फाड़े थे अंत में. फहद कलबस्कर जिनका नाम था दोस्तों, और जिनको मैन ऑफ द मैच के पुरस्कार से भी सम्मानित किया गया था. तो शुरू में बहुत ही संयमी खेल रहा था. मैंने देखा दूसरे एंड से सबों को वो प्रेफर कर रहा था कि आप अच्छे बल्लेबाजी करें. प्रणय ने बहुत ही अच्छा साथ दिया था बीच में, और उसके बाद मात्र अंत में कमाल की बल्लेबाजी की थी. सलाह ने शुरुआत बहुत ही अच्छी की थी, लेकिन बीच बीच में आके मात्र प्रणय ने लगातार स्कोर को बढ़ाने का काम किया था. शॉर्ट पिच बाउंसर, अंपायर जी का इशारा यहाँ पर आता हुआ वाइड बॉल का. सर के ऊपर से गेंद निकल गई और बिल्कुल अंपायर जी ने कॉल भी किया, ये आपकी एक बाउंसर है ओवर की. और इनिंग की भी पहली एक्स्ट्रा. अरफात कलबस्कर हमें बता रहे कि ये पहली इजाफी रन होगी, पहली अवान्तर रन होगी दोस्तों. अनीस बालक का भी यहाँ पर आगमन हो रहा है. एक बहुत ही होनहार क्रिकेट पट्टू दोस्तों, तेज तर्रार गेंदबाज. हाँ, इस मर्तबा देखिए अपने इरादे बदल दिए थे. पहले मन बना लिया था बड़ा हिट करने का, बिग हिट करने का, लेकिन जैसे देखा कि गेंद थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ है और बिल्कुल सीने की ऊंचाई तक गेंद को थोड़ा सा अतिरिक्त उछाल दिया था. अपना इरादा बदल दिया था दोस्तों इस बल्लेबाज अर्थात निखिल ने, और केवल एक रन से स्ट्राइक को रोटेट किया. इस एक रन के बाद अगर रनों की संख्या की बात की जाए तो मेरे दोस्त मेरे स्कोरर बता रहे हैं अरफात मुझे कि 18 पर स्कोर की संख्या पहुंची है 3 विकेट के नुकसान पर. बड़ा हिट बिग हिट करने का ड्राइव करना चाहते थे ऑन साइड में, लेकिन अच्छी वापसी दोस्तों. मयूर पाटिल एक जिद्दी खिलाड़ी है, आसानी से हार मानने वालों में से नहीं है. 17 रन स्कोर बोर्ड. हाँ, यहां पर भाई 3 स्ट्रोक, लेकिन सीधे खिलाड़ी के हाथों में एक और झटका लगता हुआ उजेर 11 मांडला को. तो 17 के स्कोर पर लगने वाला एक और खतरा दोस्तों उजेर मांडला को. एबी डी विलियर्स दोस्तों, 17 का नंबर से याद आता है एबी डी विलियर्स, अर्थात जिसने क्रिकेट की एबीसीडी बिगाड़ कर रख दी थी, वो एबी डी विलियर्स. और आज हम देख रहे हैं दोस्तों सोशल मीडिया पे बिल्कुल जिस तरह से सूर्य कुमार यादव से उनको तुलना की जाती है. और क्यों ना दोस्तों, क्योंकि सूर्य कुमार यादव ने 32 साल के आयु में पदार्पण किया था, डेब्यू किया था. हाँ, यहां पर मिस फील्डिंग, गेंद निकल गई गुदगुदाती हुई 4 रनों के लिए.
pavilion. तो सीधे तेज तर्रार गेंद फेंकी, यॉर्क कराने की कोशिश की थी और बिल्कुल खंबा उखाड़ दिया, डांडी कुल कर दिया दोस्तों की। जबकि जरूरत थी रिजवान पठान से अच्छी बल्लेबाजी की, उम्मीद थी उनके कप्तान को, उम्मीद थी उनके टीम ऑनर को, लेकिन बहुत ही शानदार गेंदबाजी विनायक द्वारा। लगातार मुकाबले में अच्छी गेंदबाजी विनायक के द्वारा हमने देखी है, क्योंकि पिछले ओवर की अगर उनकी बात की जाए तो पिछले ओवर में विनायक ने 9 रन खर्च किए थे और 1 विकेट प्राप्त किया था। लेकिन दूसरी ओवर की शुरुआती 2 ही गेंदें विनायक के पक्ष में गई है। पहली गेंद पर सिंगल आया, स्ट्राइक को रोटेट किया था निखिल ने, लेकिन अगली गेंद पर बड़े खिलाड़ी को बैक टू द पवेलियन भेजा है आशीष थले, मैन फ्रॉम मांडला है दोस्तों। इस खिलाड़ी के अंदर भी काफी प्रतिभा है, लेकिन आज आपको जो आपके टीम ऑनर ने जो संधि दी है, जो मौका दिया है, उसको सिद्ध करना होगा। ग्राउंड के चारों ओर बड़े बड़े होल्डिंग महान नेताओं के दोस्तों। हाँ, यहाँ पर बहुत ही बढ़िया बाउंसर का स्वागत करते हुए यहाँ पर बल्लेबाज आशीष का, निखिल का, गेंदबाज विनायक। कमाल की गेंदबाजी अब हो रही है विनायक की। अब आपको 2-2 हाथ करने होंगे, खुल के बल्लेबाजी करनी होगी। यहाँ से अगर रनों को एक अच्छा लक्ष्य देना है विरोधी टीम के सामने, तो यहाँ से अब बड़े बड़े स्ट्रोक आपको खेलने, बिग बिग हिट खेलने जरूरी है। क्या कोशिश होगी, लेकिन लगातार यहाँ पर बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं दोस्तों। हमने देखा अच्छी वेरिएशन, अच्छी विविधता विनायक की गेंदबाजी में नजर आई और एक के बाद एक इस ओवर में उन्होंने दे डाले 2 झटके उजेर मांडला को। फैसल खुद कप्तान अब बल्लेबाजी के लिए बीच मैदान पर नमूदार होते हुए, जबकि हमने देखा निखिल ने 2 रन केवल बनाए थे, 4 गेंदों का सामना किया था। बहुत ही खराब स्थिति में इस वक्त उजेर मांडला की टीम नजर आती हुई। कौन सा बल्लेबाज होगा दोस्तों ऐसी कठिन स्थिति में से, ऐसी खराब स्थिति में से अपने टीम को बाहर निकालेगा। निराश नहीं होना चाहिए दोस्तों। कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी नक्कीच संघर्षमय जीवन जगावा लागतो। हा, यहाँ पर फैसल ने हवा में खेला है और बहुत ही अच्छी कोशिश हो रही थी वहां पर खिलाड़ी की, बिल्कुल हाथों में गेंद भी आ चुकी थी और इस बीच हमने देखा मनोज भगत स्टैंड में गेंद गई है। हालांकि आपने देखा दोस्तों फैसल 8वें क्रम पर बल्लेबाजी के लिए आए हैं और मुझे ऐसा लगता है कि शायद ऊपरी क्रम में जो बल्लेबाज यहाँ पर फ्लॉप रहे थे उन्होंने दिखा दिया, लास्ट टू बट नॉट लिस्ट हूं, आखिर हूं लेकिन कमजोर नहीं हूं। और ऐसी पड़ती बाजू को ही संभालना दोस्तों एक बहुत ही बेहतरीन बल्लेबाज की निशानी होती है। 6 से रनों की संख्या तेजी से आगे बढ़ी 29। 4 ओवर की समाप्ति पर जो गेंदबाज बिल्कुल अपनी गेंदबाजी का कहर मैदान पर विकेट पर डालता हुआ नजर आ रहा था, आखिरी गेंद पर बहुत ही खूबसूरत ड्राइव किया था, ऑन साइड में हमने देखा और वहां पर कैच भी छूटा था।
हाँ, इस मर्तबा ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम, बाला डोंबे और अमान कलबस्कर के हाथों से दोस्तों कैच छूटा है। एक के बाद एक हम देख रहे हैं यहाँ पर 2 कैच छूटे हैं, यानी कि कहीं ना कहीं आने वाले समय में ये चिंता का विषय होगा दोस्तों, क्योंकि दोनों ही अच्छे खिलाड़ी हैं। बाला डोंबे की भी अगर बात की जाए तो बाला को पॉइंटिंग की उपाधि दी गई थी दोस्तों। कमाल का खिलाड़ी है, अच्छा बल्लेबाज, अच्छा गेंदबाज और अच्छा क्षेत्ररक्षक। और अमान कलबस्कर का तो कोई जवाब नहीं है दोस्तों। नांदगांव से ताल्लुक रखने वाले, एक वोल्डी से ताल्लुक रखने वाले, लेकिन दोनों के दरमियान थोड़ा सा असमंजस की स्थिति हमने देखा। और इस बीच ऑन साइड में ड्राइव किया है मिड विकेट और स्क्वायर लेग की दिशा में, बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में 1 रन आसानी के साथ मुकम्मल किया आशीष ने। और इस 1 रन के साथ रनों की संख्या को पहुंचाया 32 ऑन स्कोर बोर्ड। 5th ओवर ऑन प्रोग्रेस, 6 विकेट के नुकसान पर 32 रन। एक लंबा सा रनअप दोस्तों देखने को मिल रहा है महेश द्वारा। हा, क्रिकेट का ब्रह्मास्त्र का इस्तेमाल करते हुए महेश ने बहुत ही खूबसूरत सी गेंद फैसल के लिए फेंकी थी दोस्तों। उसको उतना ही सम्मान दिया। सनी गावस्कर अक्सर कहते हैं दोस्तों की चांगल्या चेंडूला सम्मान करा तर खराब चेंडूचा तुम्ही समाचार घ्या। और हमने यहाँ पर देखा जो अच्छी गेंद थी, बिल्कुल उसको रक्षात्मक ढंग से सम्मान देते हुए केवल 1 रन से स्ट्राइक को रोटेट किया। इस 1 रन के साथ 35 रन 6 विकेट के नुकसान पर। 5 ओवर अपने प्रगति पर है। फिर से एक मरतबा महेश ऑन साइड में ड्राइव किया है। 1 रन तो बिल्कुल आसानी से मिलेगा आशीष को और केवल 1 ही रन से आपको संतुष्ट होना पड़ेगा। धीरे धीरे स्कोरिंग हो रही है। 34 ऑन स्कोरबोर्ड आफ्टर 5th ओवर, यानी कि लगभग 5वां ओवर अपने प्रगति पर है। 2 गेंदे 5वें ओवर की आनी बाकी। महेश तैयार है फैसल के लिए। अंपायर के बाएं जानिब से दाहिने हाथ से गेंदबाजी करेंगे। राइट टर्म ओवर द विकेट, हवा में खेला हुआ ये खराब स्ट्रोक, लेकिन तीसरा कैच छूटता हुआ जंजीरा पॉइंट के खिलाड़ियों के द्वारा। कहीं ना कहीं मार्गदर्शक और टीम के ऑनर, मेंटर्स, जज, मैनेजर जो बैठे हैं वो निराश जरूर हो गए, क्योंकि बेस्ट सपोर्टिंग फैन बड़ा है दोस्तों। गेंदबाजी तो बहुत ही बढ़िया रही थी। रनिंग कैच जरूर था, हवा में गेंद थी, काफी देर तक कोशिश भी की थी, लेकिन परास्त हो गए, कैच नहीं पकड़ पाए। और यहां पर 1 रन आसानी के साथ जोड़ लिया आशीष और फैसल ने। इस मरतबा लीडिंग एज लगी है, देखिए कलाई के सहारे मोड़ा था गेंद को वाइडिश लॉन्ग ऑन के क्षेत्र में। प्रसाद काटे जहां पर तैनात है, एक अच्छे बल्लेबाज, लेकिन यहां पर खराब थ्रो और यहां पर विकेट हो सकता है। देखना है करीबी मामले, अंपायर जी ने नॉट आउट करार दिया है दोस्तों, यानी कि अपने घर में महफूज। कहीं ना कहीं भाग्य का साथ यहां पर मिलता हुआ दोस्तों फैसल के लिए, क्योंकि खराब फील्डिंग अच्छी हुई थी लेकिन थोड़ा सा खराब फेंकी थी, ओवर थ्रो हुआ था, वाइड फेंकी थी, जिसका लाभ मात्र दोनों ही बल्लेबाजों ने उठाया। और जहां पर 1 रन होना चाहिए था वहां पर चालाकी के साथ, चतुराई के साथ 2 रन मुकम्मल किए। 2 रन के साथ रनों की संख्या बढ़ी है 37 रनों पर आफ्टर द 5 ओवर। 5 ओवर के खात्मे पर 37 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। आखिर 6 गेंदें आना शेष। देखना इन 6 गेंदों में और कितने रन जोड़ पाती है उजेर 11 मांडला की टीम। हम देख रहे हैं इस मैच का सीधा प्रसारण प्राप्ति डिजिटल के माध्यम से हो रहा है दोस्तों। अमान होंगे गेंदबाज, बिल्कुल ब्लैक स्क्रीन के ऊपर कैमरामैन, फ्रंट कैमरामैन निकेश पाटिल, साइड कैमरामैन शिवाजी, और दोस्तों बैक कैमरामैन हम देख रहे हैं स्टेज से आतिश भोईर। अमान है गेंदबाज,
मैन फ्रॉम चेंडरे अलीबाग, क्या बात है, 1 रन, वाइड बॉल। हाँ इस मरतबा खराब गेंद थी, उससे सही दिशा, सही नसीहत, गेंद गई है 6 रनों के लिए। कमान डीजे। डीजे सनमेश, हाय वे सभी शायकीन क्रिकेट का दोस्तों, यहाँ पर मनोरंजन मधुर संगीत बजाते हुए फैसल ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की बात की जाए तो फैसल ने अब तक अपने इनिंग में 2 शानदार छक्के जड़े हैं, जिसकी की टीम को जरूरत थी। यहाँ पर थोड़ी सी धीमी गति की गेंद, हाफ ट्रैकर जरूर थी, लेकिन बहुत ही बढ़िया विविधता, बहुत ही अच्छा मिश्रण दोस्तों यहाँ पर महे अमान की गेंदबाजी में देखने को मिला। पहली गेंद खराब फेंकी थी, लेकिन उसके बाद अगली गेंद पर छक्का जड़ा था, उसके बाद वाली गेंद धीमी गति की यहाँ पर हवा में जरूर थी, क्या छो सकता था, फर्स्ट स्लिप वहां पर लगाई भी गई थी। 1 रन बैट कट, और इस 1 रन के साथ रनों की संख्या मात्र आगे बढ़ती हुई 45 पर पहुंची है दोस्तों। केवल 3 गेंदें आना शेष, क्या 50 से पार कर पाएंगे स्कोर को दोस्तों, ये देखना बहुत ही दिलचस्प निहायत जरूरी होगा। लेकिन इस बीच आशीष के बल्ले से निकलता हुआ एक दमदार षटकार, बहुत ही शानदार छक्का जड़ा है दोस्तों। अब आशीष ने भी, यानी तू डाल डाल मैं पात पात, हाँ फिर से एक मरतबा हेलीकॉप्टर उड़ाया, हवा में गेंद है, लॉन्ग ऑफ क्षेत्र में खेला, 1 रन तो आसानी से मुकम्मल किया, दूसरे इनिंग के लिए दौड़े और देखते देखते दूसरा रन भी मुकम्मल। अमित डोंगरे, हो ये तो कमाल का छक्का है दोस्तों, तुमने देखे कहा है जलवे हमारी उड़ानों के, वो और होंगे जो डर गए देखत आसमान के। कमाल की बल्लेबाजी के दोस्तों आशीष ने और फैसल ने, वाकई में इन बल्लेबाजों की सराहना करनी होगी, प्रशंसा करनी होगी कि अंत में तलवार की तरह, दूधारी तलवार की तरह प्रहार किया और टीम के स्कोर को पहुंचाया 60 रनों पर। 59 यानी कि 60 रनों का लक्ष्य होगा दोस्तों। तो इस प्रतियोगिता में दोस्तों हम देख रहे अमित डोंगरे मैन फ्रॉम बदलापुर जो कि अंपायर की भूमिका को निभा रहे, उसी तरह से सूरज पांडे मैन फ्रॉम खोपोली, बबन माली सुद्धा या ठिकाणी आलेले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत। अर्थात अमित डोंगरे मला असं वाटतं सकाळी आमच्या सोबत मॉर्निंग क्लब मध्ये खेळायला सुद्धा येतो, आज त्यांनी रजा घेतली होती। मॅन फ्रॉम बदलापूर जय पवार पॅनलचे पंच मित्रांनो, प्रत्येक वेळी नक्कीच आपला बेस्ट देण्याचा ते प्रयत्न करतायत। अर्थात एकाच वेळेला 8 ठिकाणी त्यांचे पंच कामगिरी बजावत असतात मित्रांनो, मोठा पॅनल आहे, 30 ते 40 पंच असतील या पॅनल मध्ये, महाराष्ट्रातील नावाजलेली अशी पंचांची जोडी या ठिकाणी आपल्याला MPL सीझन 2 मध्ये पंचांच्या भूमिकेत दिसताना आपण त्यांना पाहतोय मित्रांनो। नक्की एक चांगला सन्मानजनक स्कोर या ठिकाणी उभा केलाय 12th मॅन प्रणित, नक्कीच त्याच्यावरती सुद्धा एक स्मित हास्य आम्ही पाहतोय। तर आता मात्र नक्कीच या सामन्याला सुद्धा मजा येईल आसिफभाई, कारण तुमचा एक दादा संघ आहे, ताकदवर संघ आहे, मयूर पाटील, सोहम बलकवडे, विनायक भगत, प्रतीक पाटील, राज पाटील, अक्षय वाणी, अमान कलबसकर, प्रसाद काते, शाली ठाकूर, बाला पॉन्टिंग, महेश भोबर असे नावाजलेले असे खेळाडू काका ह्या संघामध्ये आहेत। अर्थात त्यांच्या समोर नक्कीच मला असं वाटतं एक चांगला सन्मानजनक स्कोर सुद्धा हवा होता, परंतु अंत भला तो सब भला कहते ना, तसा अंत भलाच केलेला आहे उजेर मांडल्याच्या फलंदाजाने।
आणि एक चांगली सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी उभारलेली आहे. 60 ऑन स्कोर बोर्ड. पूर्वार्धात काय घडलं मित्रांनो, मी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आता उत्तरार्धामध्ये काय होईल, काय घडेल, काय बनेल, काय बिघडेल हे सांगण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊया. आमचे एक नामवंत असे पंच, आमचे समालोचक सहकारी अर्थात काका म्हात्रेकडे. ओव्हर टू काका सर. धन्यवाद. मुश्ताक भाई यांचा हिंदी आवाज आपण ऐकलात. अतिशय सुंदर समालोचन त्यांच्या माध्यमातून. जंजिरा जंजिरा पॉइंट्स. जंजिरा पॉइंट्स. आसिफजी दांडेकर ज्या संघाचे संघमालक सारी मंडळी बघा क्रिकेट मंडळी इथे बसतो या मैदानात एक आवाज घुमला धन्यवाद डीजे. तर जंजिरा पॉइंट आसिफजी दांडेकर खारांबोली या संघाचे पुरस्कर्ते आहेत, मालक आहेत आणि उजेर इलेव्हन मांडलाचे उबेद भाई या ठिकाणी संघ मालक आहेत. तर 59 गडी बाद धावा धापलकर जमवल्या उजेर इलेव्हन मांडला संघाने आणि 60 धावांचं लक्ष ठेवलंय जंजिरा पॉइंट संघासमोर. तर खेळाचं दुसरं सत्र आपण पाहणार आहोत आणि समोर फलंदाज मयूर यावेळी डावाची सुरुवात करतो. यासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आहे. ते बंधू पतने वांद्रे यांच्याकडून. धन्यवाद. तर एटीएम त्या इकडे त्यांचं उघडं आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक असेल. आपण पाहतात मुरुड प्रीमियर लीग 2023 पर्व दुसरं रविवारी 8 जानेवारी या स्पर्धेचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला आणि 16 जानेवारी या सोमवार या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल, मेगा फायनल. तर हा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवसामधला हा दुसरा सामना. पूर्वार्ध आपण या ठिकाणी पाहिलं, उत्तरार्ध सुरू होतोय. याचं पहिलं सत्र समाप्त झालं. दुसरं सत्र क्रिकेटचं कुरुक्षेत्र, चेंडूफळचे युद्ध. मयूर आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये डावाची सुरुवात करतोय आणि पहिले षटकातून गोलंदाज अर्शिल यावी. डावखोर फलंदाज आहे. डावखोर फलंदाजी क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाज असे मानतात. एका श्वानाचं देखील मैदानामध्ये आगमन झालंय. क्रिकेट हे श्वानानं देखील आवडतं असं नेहमी म्हटलं जातं, कारण रतनबुवा पाटील स्मृती चषक जे 60 ते 65,000 रसिक असायचे, त्यांच्यामधून देखील अनेक वेळा श्वान म्हणजे कुत्रा या ठिकाणी मैदानात जायचा, हे देखील योगदान आहे.
तर 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना या ठिकाणी मात्र मयूर याने पहिला एक सुंदर फटका षटकार मारला होता, परंतु जेव्हा त्यांनी चौथा फटका मारला, चौथा चेंडू खेळला, यावेळी लॉंग ऑन मध्ये मात्र झेल घेतला गेला आणि पहिला फलंदाज बाद झाला तो 7 या धावसंख्येवर. जंजिरा पॉइंट हा संघ या ठिकाणी खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय राज पाटील. नवीन फलंदाज राज पाटील येतोय. गोलंदाजाला पहिले यश मिळते ते गोलंदाज अर्शिलला, ज्याने या षटकात एकूण फक्त 7 धावा दिल्या. एक चांगली गोलंदाजी मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये टेनिस विश्वामध्ये पाहायला मिळाली आणि एक फलंदाज त्याने बाद केलं. सलामीवर मैदानातून परतला मयूर आणि त्यानंतर राज पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये. सुरई गावाचा रहिवासी या ठिकाणी राज पाटील मैदानाकडे दाखल होतोय. तर आता मात्र सामना करण्यासाठी तयार आहे तो फलंदाज अक्षय 1 या धावसंख्येवर. साळाव गावाचा सुपुत्र असणारा अक्षय यावेळी डावखुरा फलंदाज 1 या धावसंख्येवर खेळतोय. क्षेत्रक्षण इथे सजवलं पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन तैनात केले गेले. एक अर्थातच शॉर्ट पॉइंट आहे, एक मिड ऑफ आहे, एक लॉंग ऑफ हिरोशन ऑफ साईडला, ऑन साईडला मध्ये शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, एक लॉंग ऑन आणि एक मिड विकेट या रेषेतून. पुढचा चेंडू, चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. चेंडू आपण पाहतात उजव्या यष्टीच्या अगदी जवळून चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसवतो उंच परत यष्टेषक यावेळी चांगली कामगिरी करतोय आणि निर्धाव चेंडू सांगता होते. 60 धावा प्रति षटक 10ची सरासरी च्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या क्रिकेटला लक्ष केलं गेलंय. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. लॉंग ऑफचं क्षेत्रक्षक लॉंग ऑनला आणि लॉंग ऑनचं क्षेत्रक्षक लॉंग ऑफला यावेळी तैनात केलं गेलंय. एक सुंदर खेळपट्टी आणि तितकंच मातीची खेळपट्टी दरम्यान या ठिकाणी चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न केलाय, भिरकावलंय. लॉंग ऑन सी मारेच्या जवळ क्षेत्रक्षक चेंडू येतोय, हा झेल घेतला गेला आणि फलंदाज दुसरा मैदानातून गमावला जंजिरा पॉइंट संघाने. राज पाटील आणि प्रतीक ही जोडी मैदानामध्ये. फलंदाज अक्षयची देखील समाप्त झाली, ज्याने 4 चेंडूचा सामना करत असताना एका धावेचं योगदान दिलं. धावप्रकार धावा येतात त्या 7 धावा आणि 100 पारितोषिक अर्थातच मगाशी घोषित करण्याप्रमाणे या ठिकाणी मिळाले मयूरला. षटकारासाठी ते पारितोषिक होतं बंधू पठाणी यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानात 4थ्या क्रमांकाचा फलंदाज प्रतीक या ठिकाणी मैदानामध्ये. कोरळी गावचा प्रतीक यावेळी नवीन फलंदाज मैदानात येतोय. गोलंदाज यशस्वी मयूर षटक क्रमांक 2 फेकत असताना पंचांच्या उजवीकडून यावेळी मात्र खाली राहिलेला चेंडू होता, चेंडूला या खेळण्याचा प्रयत्न केलाय. ऑन साईडला चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटला, डीप मिड विकेट क्षेत्राचे चेंडू येतोय. तोपर्यंत धावांचं योगदान इथे मात्र मिळालं ते तब्बल 1 धावेचं. 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या 8. आज संकष्टी चतुर्थी हिंदू धर्मियांप्रमाणे आज अष्टविनायक अर्थात 8 गणपती बाप्पा महाराष्ट्रामधले, ज्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये पाली आणि महडचा गणपती. इथे प्रचंड गर्दी अगदी रात्री 12 नंतर आपल्याला पाहायला मिळते आणि सर्वच गणपती मंदिरामध्ये अर्थात खूप चांगलं गर्दी आजच्या संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्याला पाहायला मिळतं. पालीचा गणपती, बल्लाळेश्वर, महडचा वरदविनायक याबद्दल निश्चित बोलेन. जाऊया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. फुलटॉस होता, बॅटच्या पट्ट्यात घेतला, पूल केला चेंडूला, लॉंग लेगला येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार. पाटील याच्या बॅटमधून आलेला एक सुंदर फटका षटकार. धावफलकात वाढ होते 14
दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये फुलटॉस आणि आकुटबे चेंडू हे क्रिकेटमधले कर्दनकाळ असे ठरतं असं म्हणतात. आणि या ठिकाणी मात्र धावपलकर धावा आल्यात त्या 14 धावा 14 धावा धावपलकर आल्यात. लक्ष्याचा विचार केला तर 60 धावांचं लक्ष समोर आहे आणि आता मात्र अर्थातच 14 धावा धावपलकर आलेल्या आहेत, त्यामुळे 46 धावांची गरज असताना गोलंदाज मयूर यावेळी हेलिकॉप्टर शॉट चेंडूला खोदून काढला. चेंडू जातो स्क्वेअर लेगला, क्षेत्रशे चेंडूवर ये पण चेंडू मात्र सीमा पार. आणखीन एक संजीवनी फटका चौकार. वाढवते 18 धावा. तर परागदादा खोत यांचं या ठिकाणी आगमन. भंडारी प्रीमियर लीग गेल्या आठवड्यामध्ये 3 दिवसीय स्पर्धा रेवदंडेच्या मैदान पाहिली होती. महाराष्ट्र लेवलची शिवधन संघाने ती स्पर्धा जिंकले आणि त्याचे खरे हिरो अर्थात परागदादा खोत ज्याचा मगाशी मी उल्लेख केला, मालिकावीर ठरले. वॉशिंग मशीन त्यांना मिळाली आणि दरम्यान यावेळी आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय वाडिश लॉंगॉन, सी मार्च्या पलीकडे येतोय. आणखीन येतात. काय वेगाने फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते ती राज पाटीलच्या माध्यमातून. 2 षटकार चौकारांच्या मध्ये 16 धावांचं त्यांनी योगदान दिलं आणि 2 गडी बाद धावपलकार धावा येतात ते 24 प्रतिषटक 12च्या सरासरीने. 60 धावांचं लक्ष, 24 धावा धावपलकार म्हणजे येणारी 4 षटकं 36 धावांची गरज आहे. षटक होतं गोलंदाज मयूरचं षटक मागणं षटकलं. 17 धावा त्यांनी खर्च केल्या, एक फलंदाज बाद केला. अर्सिल यांनी पहिले षटक चांगलं फेकलं होतं, 7 धावा दिल्या, एक फलंदाज त्यांनी बाद केला आणि येणारं समीकरण 36 धावांचं असेल ते जंजिरा पॉईंट या संघासमोर. तर परागदादा खोत यांना गेल्या रविवारी वॉशिंग मशीन मिळाली. आम्ही बक्षीस वितरण समारंभामध्ये परागदादा खोत यांना प्रश्न विचारला का वॉशिंग मशीन मिळाली म्हणजे आता त्यांच्या सौभाग्यवती अर्थात परागताई खोत आता तुमच्या पाठीमागे निश्चित कटकट करणार नाहीत, कारण आता वॉशिंग मशीन मिळाले. तुम्ही किती पण कपडे मैदानामध्ये तुम्ही खराब करून या, ते सहजगत्या धुवले जातील आणि ती कटकट मात्र दूर झाली ती गेल्या रविवारी त्यांच्या पाठीमागची. तर त्यांचं स्वागत आहे. 2 षटकं समाप्त झाली. धावपलकार धावा आहेत त्या 24, 36 धावांची गरज आहे. नवीन षटक घेऊन गोलंदाज अर्सिल ज्याने पहिले षटक अतिशय सुंदर फेकलं होतं, 7 धावा दिल्या होत्या आणि एक फलंदाज बाद केला होता. उजेरी 11 मांडला या संघाचे उबेदभाई या संघाचे पुरस्कर्ते आहेत, संघ मालक आहेत. पॉवरपीची 2 षटकं समाप्त झाली. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारले तुम्ही पाहायला मिळेल. यावेळी मात्र मजगाव एंडकडून गोलंदाज अर्सिल तयार होतोय. माझ्यासोबत गुणलेखक अरफाद कलबशकर सुंदर गुणलेखन आपल्याला पाहायला मिळतात. अमन कप्तान हा अलिबाग मधल्या लिशान सोगाव या नाईट स्पर्धेचा केवळ 13 वर्षाचा गुणरेखक होता, ज्याने तब्बल 11 तास न थांबता गुणरेखन केलं होतं. हे योगदान आहे गुणलेखनाचं. दरम्यान वळिया मैदानाकडे पहिला चेंडू, बॅटचा स्पर्श इथे होतोय की नाही माहीत नाही, मग पंचांकडे दाद माखिली जाईल. दोन्ही पंच या ठिकाणी येतील. एका पंचांचे बोट अर्थात मुख्य पंचांचे बोट आकाशाकडे येतोय आणि या ठिकाणी मात्र बॅटच्या माध्यमातून फलंदाज मैदानातून बाहेर. एक फलंदाज, तिसरा फलंदाज मैदान गमावलंय. प्रतीकची खेळी समाप्त होतोय. एका धावसंख्येवर 2 चेंडू त्यांनी सामना केला. चांगली गोलंदाजी अर्सिल त्याची आपल्याला पाहायला मिळाली. अर्सिलने पहिल्या चेंडूवर पहिला विकेट प्राप्त केला आणि अर्थातच पाकिस्तान संघाचे ते गोलंदाज ची आपल्याला आठवण करून दिली. अर्थातच पाकिस्तान संघाचे ते गोलंदाज ज्यांनी पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना पहिल्या चेंडूवर त्यांना विकेट प्राप्त मिळाली. या ठिकाणी नवीन फलंदाज सोहम या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. इंजमाम उल हक पाकिस्तान संघाचे गोलंदाज ज्यांना पहिल्या चेंडूवर पहिला विकेट त्यांनी प्राप्त केला होता.
दरम्यान 75 रुपये चेंडूला खेळलाय. चेंडू या ठिकाणी जातोय तो अर्थातच यावेळी वाडिश मिडॉफ क्षेत्रामध्ये तोपर्यंत एक धावेचं योगदान. एक धाव संघाला दोन धावांचं योगदान, माफ करा, 2 धावांचं योगदान. धावफलकात वाढ होते ती 26 धावा. 3 फलंदाज गमावल्यानंतर ही धावसंख्या धावफलकार आहे ती जंजिरा पॉइंट. या संघाची 60 धावांचं लक्ष, येणारे चेंडूबाई आहेत ते 22 आणि गरज आहे 34 धावांची. समोर मात्र फलंदाज नवीन फलंदाज सोहम आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र मोठा फटका नाही आहे. चेंडूला हलकसं खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करायचा प्रयत्न बॅकवर्ड अर्थात स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जिथे शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्राची चेंडू येतोय तोपर्यंत कोणती धाव नाहीये. चांगलं क्रिकेट, चांगली खेळपट्टी आणि अर्थात मुरुड प्रीमियर लीग 9 दिवस चालणारी भव्य क्रिकेट स्पर्धा. प्रथम क्रमांक 70,000, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय 25, चतुर्थ 25, तब्बल 1,17,000 ची क्रिकेट स्पर्धा. यावी मात्र सरळ बॅटने जेवढं खेळलाय. चेंडू जातोय तो मिडॉनला, लॉंगॉन क्षेत्रक्षक चेंडूवर येणार तोपर्यंत आणखीन एक धावेचं योगदान मिळते ते सोहमला. एक धाव संघाला, त्याची वैयक्तिक धाव संख्या 3 आणि एकूण धावफलकात वाढ होते ती 27, 27, लॉस ऑफ 3 विकेट्स. तिसऱ्या षटकातले शेवटचे बहुधा 2 चेंडू बाकी असतील. पंचांच्या उजवीकडून एंड बदलतो गोलंदाज. यावी हवेत आहे, हलकसं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय स्क्वेअर लेगला. डीप स्कोरिंग क्षेत्राच्या चेंडूर येतोय, चेंडूची पकड केली, यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी. एक धावेचं योगदान, एक धाव संघाला, 28 धावा धावफलकावर. एक धाव मिळते ती फलंदाजाला. राज पाटील 2 षटकार आणि 1 चौकाराच्या माध्यमातून खेळतोय 17 या धावसंख्येवर, 28 धावा धावफलकावर. 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. पुढचा चेंडू हलकसं खेळलाय, दिशा दिले पॉइंट आणि कव्हरला. क्षेत्रक्षक चेंडूर येतोय, यष्टी उखडली गेली परंतु तोपर्यंत सुरक्षित एक धाव पूर्ण केली. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता मध्ये समीकरणामध्ये 18 चेंडू आणि 31 धावा. प्रति षटकाचा आपण जर विचार केला तर अर्थात प्रति षटक या ठिकाणी 10.33च्या सरासरीने 18 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे ती जंजिरा पॉइंट. 5 धावा या ठिकाणी खर्च केल्या अर्शिलनी. पहिल्या षटकात 7 धावा, या षटकात 5 धावा. काय गोलंदाजी केली, तब्बल त्याने 12 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना माघारी परतवलं होतं. जंजिरा पॉइंट उजेरी 11 मांडला संघाचा गोलंदाज. तर ते अष्टविनायक अर्थातच बल्लाळेश्वर, पाली, महाडचा वरदविनायक, त्यानंतर पुणे शहरापासून 25 किलोमीटर दूर असणारा थेऊरचा चिंतामणी, त्यानंतर साधारणतः 50 किलोमीटर दूर असणारा जेजुरीपासून 16 किलोमीटर असणारा अर्थातच मोरेश्वर मोरगावचा, त्यानंतर दौंड शहराच्या पलीकडे 20 किलोमीटर असणारा कर्जत तालुका अहमदनगरमध्ये असणारा अर्थात सिद्धटेकचा सिद्धिविनायक. हा अर्थात उजव्या सोंडीचा गणपती असं म्हणतात, ज्याला 21 फेऱ्या जर तुम्ही पूर्ण केल्यात तर तुम्हाला अर्थातच चांगलं यश मिळतं असं म्हणतात. त्यानंतर पुण्यापासून 50 किलोमीटर दूरवर असणारा अर्थातच रांजणगावचा महागणपती, लेण्याद्री गणपती आणि त्यानंतर शेवटचा गणपती ओझर. याचबरोबर शनी शिंगणापूर अहमदनगर शहरापासून 35 किलोमीटर दूर असणारा शनी शिंगणापूर. शनी महाराज आपल्या शनीला येतात, आपल्या राशीला येतात असं म्हणतात, त्यांचं दर्शन घ्यावं. आणि शिर्डीचे साईबाबा असा 3 दिवसाचा दौरा जर तुम्ही या ठिकाणी केला तर निश्चित त्याचं यश चांगलं मिळतं. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी हा दौरा केला असेल, प्रत्येकाने करावं असं निश्चित मी आपला विनंती करेन. तर जाऊया आपण मैदानाकडे. यावी नवी षटक गोलंदाज अमजद यावी सज्ज होतोय. नांदगावचा गोलंदाज आहे आणि मी मगाशी असं म्हणालो की नांदगाव इथल्या सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा गणपती बाप्पा आज प्रचंड लाईन आहे, तिथे रांग आहे. हिंदू धर्मियांचं एक अतिशय जवळचं अर्थातच मंदिर म्हणजेच रायगड जिल्ह्यामधलं अर्थात नांदगावचं सिद्धिविनायक. उजव्या सोंडीचा गणपती बाप्पा. जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा मोरायणकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज अमजद सज्ज होतो आणि समोर मात्र फलंदाज सोहम. वैयक्तिक 4 या धावसंख्येवर. पहिला चेंडू, सुंदर चेंडू, वेगाने चेंडू फेकला होता. फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. सोहम निर्धाव चेंडू सांगता होते. क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारलंय तुम्ही पाहतात. एक क्षेत्रक्षक शॉर्ट पॉईंटला आहे, एक डीप पॉईंट, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक शॉर्ट कव्हर आणि एक अर्थातच लॉंग ऑफ फिरोजन ऑफ साईडला. दरम्यान ऑन साईडला जर आपण पाहिलं तर एक लॉंग लेग तैनात करण्यात आले, स्क्वेअर लेग आहे, त्याचबरोबर शॉर्ट मिड विकेट. दरम्यान हवेतून खेळला चेंडू वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक अतिशय वेगाने चेंडू येतो. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. गोलच्या दिशेने चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत 2 धावांचे योगदान मिळते. 2 धाव मिळतात संघाला आणि या 2 धाव मिळतात त्या सोहमला.
सोहम याच्या धावसंख्येत दोन्ही बदल, त्याची वैयक्तिक धावसंख्या 6, एकूण धावफलकात वाढ होते. धावफलकात धाव येतात ते 31, 29 धावांची गरज आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे मैदानामध्ये. चांगलं क्रिकेट, चांगली खेळपट्टी, सिमेंट काँक्रीटची ही खेळपट्टी. दरम्यान हुक पुल करण्याचा प्रयत्न केलाय, हवेत आहे चेंडू, क्षेत्ररक्षक घेतोय अर्थात बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि शॉर्ट मिडल दिशेने झेल घेतोय आणि हा चौथा फलंदाज मैदानातून जंजिरा पॉइंट संघाच्या मैदान बाहेर. सजली सारी मुलुंड नगरी, इथे जमली बघा क्रिकेट पंढरी. सजली सारी मुलुंड नगरी, इथे जमली बघा क्रिकेट पंढरी. डीजे वाजतो या मैदानी, एक आवाज घुमला खाली. आली मुलुंड प्रीमियर लीग आली, आली मुलुंड प्रीमियर लीग आली, आली मुलुंड प्रीमियर लीग आली, आली मुलुंड प्रीमियर लीग आली. धन्यवाद डीजे. सोहम या ठिकाणी मात्र बाद झाला, ज्याने 6 धावांचं योगदान दिलं. 31 धावा, 4 फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अमान कळबसकर. या ठिकाणी नवीन फलंदाज आहे, मैदानामध्ये दाखल होतोय. नांदगावचा खेळाडू आहे. मगाशी अमान कप्तान अलिशान सोगाव एकाच टीम मध्ये खेळणार आहे. अर्थात एक खेळाडू बॉलर, गोलंदाज आणि फलंदाज. ही प्रीमियर लीग आहे. तर अमन कप्तान अर्थातच अलिबाग अलिशान सोगावचा जो मी गुणलेखनाचा उल्लेख केला, ज्याने सलग 11 तास गुणलेखन केलं होतं. दरम्यान यावेळी मात्र निश्चितच एक चांगला चेंडू होता. चेंडूवर पूलचा फटका खेळायचा होता ऑनसाईडला. बॅट चेंडू संपर्क येत नाही. नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय आणि अशा प्रकारे एक धावेचं आणखीन एक योगदान. काका इकडे. हॅलो 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 डीजे काका, तुमच्या माहिती सांगू इच्छितो की अमजद आणि अमान हे एका संघातील दोन्ही खेळाडू आहेत. अर्थात आलिशान नांदगाव संघाने यांना वाढवलंय आणि त्या आता आपण पाहतोय की एकमेकांच्या विरोधात, अर्थात हीच खासियत आहे. तर तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. स्क्रीन मध्ये पाहायचं आहे की उंची म्हणजे भीमर चेंडू आहे की नाही ते पाहायचं आहे. पंचांनी अपील केले. मी विनंती करेन तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून इथे पाहायला जाईल. नोबलचा इशारा येतोय. एक धावीचं योगदान मिळालं. 32 धावा. आपण पाहूया हा इथे पाहिलं जाईल की रिव्ह्यू घेतला गेला आणि पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू या ठिकाणी आपण पाहायला मिळालं. स्क्रीनच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नेमकं काय घडलं, उंची किती होती हे पाहिलं जाईल आणि नो बॉल असेल तर निश्चित नो बॉल दिलं जाईल. खेळ थोडासा थांबलेला आहे. कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही या ठिकाणी निर्णय आमचे दोन्ही पंच अमित डांगरे सर बदलापूर आणि सूरज पांडे सर खोपोली. अतिशय अनेक महाराष्ट्रात अनेक क्रिकेट च्या स्पर्धांचा त्यांच्याकडे अनुभव आहे. परवाच तुम्ही पाहिली तर खोपोलीमध्ये एक भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली. तर झूम केलं जाते आणि झूमच्या माध्यमातून पाहणार आहोत नेमकं काय घडलं इथे. थोडासा निश्चित खेळ थांबलेला आहे. निर्णयाची आपण प्रतीक्षा करत आहोत.
तर तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून प्रगदादा खोत यांनी पाहिलं आणि फेअर डिलिव्हरी म्हणून या ठिकाणी चांगला चेंडू म्हणून घोषित करण्यात आलं. थोडी उंची निश्चितच तुम्ही पाहिलेत. तर निर्णय या ठिकाणी अर्थातच एक पंचांना विनंती आहे, सरांना विनंती आहे, आपण या. सरांना विनंती आहे, आपल्यापैकी कोणीतरी एकाने या. खेळाडूंनी मात्र इथे येऊ नका. पंच आहेत, पंच पाहतील आणि निर्णय देतील. कारण तटस्थ पंचांची भूमिका आपण या ठिकाणी पाहतात आणि आज मुरुड प्रीमियर लीग मध्ये कोणावरही अन्याय होणार नाही. तर सर या ठिकाणी आलेत. अमित डांगरे सर या ठिकाणी पाहतील, बदलापूरचे आमचे पंच. तर योग्य डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी म्हणून पंचांनी घोषित केलंय. तर डोंगरे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलात की चेंडू अर्थात नो बॉल नाही आहे. थोडासा वेळ निश्चित केला परंतु एक योग्य निर्णय आपल्या इथे पाहायला मिळाला. धावफलकार आणि तुम्हाला एक नम्र विनंती आहे सर्व संघांना की रिव्ह्यू घ्यायचा असेल तर अर्थातच तुम्ही 20 सेकंदामध्ये तुम्ही तो रिव्ह्यू घ्यायला पाहिजे असं नम्र विनंती आयोजनाच्या माध्यमातून. 31 धावा धावफलकावर आल्यात. 4 चेंडूंची समाप्ती झाल्यानंतर वळी आपण मैदानाकडे गोलंदाज अमजद आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. 4 चेंडूची समाप्ती झाले. दरम्यान पुढील चेंडू 31 धावा. अकुटब्या चेंडू हुक केलाय, जबरदस्त चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेच्या पलीकडे येतोय, जबरदस्त षटकार. 6 धावा. सहा धावांचं योगदान इथे मिळालं. 6 धावांनी आपलं खातं उघडतोय अमान आणि संघाची धावसंख्या 6 ने वाढते. धावफलका धावा येतात त्या 38. 4 फलंदाज गमावल्यानंतर हुक केला. हुकचा फटका म्हटला की आपल्याला लगेच 1983 मधले मोहिंदरजी अमरनाथच्या आठवणींना जिमी अमरनाथ असं म्हणलं जायचं. 1983च्या वर्ल्ड कप मध्ये एक अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजी करणारे मोहिंदर अहमद ज्याने हुकच्या माध्यमातून अनेक वेळा फटके मारले, बादी झाले, षटकारी मारले, चौकार मारले, परंतु हुकचा फटका त्यांनी कधी सोडला नाही. ही ओळख होती त्यांची. दरम्यान यावी चेंडूला सरळ भिरकावून दिलंय. लॉंग ऑन सी मारच्या पलीकडे येतोय गगनभेदी, गगनचुंबी षटकार. तर या षटकाराच्या माध्यमातून धावफलका धावा आल्या त्या 44. आता मात्र 12 चेंडू आणि तर धावफलकावर धावा 43 येतात. माफ करा, 43 धावा धावफलकर येतात. त्यामुळे आता मात्र नोबलचा रद्द करण्यात आली ती धाव आणि 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. 12 चेंडू 17 धावा. 8.50च्या सरासरी येणारी 2 षटकामध्ये धावा 17 गरज आहे. ती त्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये जंजिरा पॉइंट या संघाला षटक होतं अर्थातच अमजदचं जे या षटकात त्याने एकूण धावा खर्च केल्या. अर्थातच एक विकेट देखील प्राप्त केली. 14 धावांचे योगदान दिलं आणि धावफलका धावा आल्या त्या 43 आणि 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. अमान 2 षटकारांच्या माध्यमातून 12 धावसंख्येवर खेळतोय. त्याला साथ देतोय तो गोलंदाज राज पाटील ज्याने 1-2 षटकार 1 चौकाराच्या माध्यमातून तब्बल 17 धावांचं योगदान दिलं. नवीन षटक घेऊन गोलंदाज यावेळी मात्र मसगाव एन कडून गोलसाठी सज्ज होतोय.
उजेर 11 मांडला संघाचा उमेद भाई या संघाचे संघमालक आहेत. संकेत कुठलं गाव? संकेत कुठलं गाव रे? बोरली या गावचा सुपुत्र संकेत या ठिकाणी नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय. या धावा तो रोखणार का? येणाऱ्या 12 चेंडू 17 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग तैनात केले गेले. एक मिड ऑफ देखील तैनात आहे. एक लॉंग ऑफ मिड ऑन तैनात आहे. एक लॉंग ऑन तैनात केले. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर धावण्यामध्ये थोडस निश्चितच या ठिकाणी व्यत्यय आलं. त्यामुळे भूत चेंडू ज्याला डेड बॉल असं म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंच दर्शवत आहेत ते अर्थातच आमचे अमित डांगरे सर बदलापूर. जाऊया मैदानाकडे. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने फुटाच होता स्वीप करण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय इथे मात्र सीमारेषे पकडे स्क्वेअर लेगला एक सुंदर फटका. चौकार 4 धावा. 4 धावांचं योगदान. धावफलकात वाढ होते ती 47-47. 13 धावांची गरज आहे. चौकार येतोय तो फलंदाज राज पाटीलच्या बॅटमधून. 2 षटकार 2 चौकारांच्या मधून तब्बल 21 धावांचं योगदान दिलं त्यांनी. आता मात्र येणारे चेंडू बाकी आहेत ते 11 आणि गरज आहे ती 13 धावांची. 21 हा अंक आपल्या समोर आला की हिंदू बांधवांमध्ये शुभांक असं म्हणतात, परंतु मुस्लिम बांधवांचा देखील 786 हा शुभांक असं म्हणतात. याची बेरीज 7, 8 आणि 6 ही देखील 21 येते. हा देखील योगा आहे. जाऊया मैदानाकडे. पुढचा चेंडू फुल टॉस. चेंडूला अर्थातच भिरकावून दिलंय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला या ठिकाणी मात्र सुरेख झेल घेतोय. खेळी मात्र इथे समाप्त करतोय. दोन षटकार आणि 2 चौकाराच्या माध्यमामध्ये 21 धावांचं त्यांनी योगदान दिलं आणि फलंदाज या ठिकाणी मैदान पाहत. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रसाद प्रसाद पाटील नवीन फलंदाज मध्ये येतोय. प्रसाद काटे माफ करा. आतापर्यंत 5 फलंदाज गमले. अर्धा संघ परतलाय. धावफलकात धावा आल्या त्या 47. 13 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते अर्थातच 10 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. चेंडू आणि धावांमध्ये 3चा अंतर. दुपारचं सत्र तुम्ही पाहताय 1 वाजून जवळपास 30 मिनिटं झालीत आणि या दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचा आम्ही दोन्ही समालोचक मुस्तानभाई मसगाव आणि मी काका मात्रे विद्यानगर अलिबाग आपलं सर्वांचं स्वागत करतोय आणि मैदानाकडे पुन्हा एक जाऊया. मसगाव एंड कडून गोलंदाज तयार आहे. यशस्वी गोलंदाज संकेत यावी सज्ज. नवीन फलंदाज मध्ये येतोय प्रसाद काटे. 8 फलंदाज रनअप आहे. पंचांच्या उजवीकडून फुलटॉस होता. फायदा उचलू शकला नाही तो फलंदाज अर्थातच यावी प्रसाद काटे. चेंडू निर्धाव चेंडू सांगता होते. संत गतीने फेकलेला चेंडू अंदाज आला नाही आणि चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या अगदी जवळून यष्टीच्या जवळ जाऊन हा चेंडू पडला. निर्धाव सांगतात. येणारे या षटकातले 3 चेंडू पुढच्या षटकातले 7 चेंडू 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. या ठिकाणी चेंडूला मात्र भिरकावलंय आमच्या नाणेफेक कक्षामध्ये. क्षेत्ररक्षक होता वायडिश लॉंगॉनला. त्याच्या डोक्यावरून प्रयत्न चांगला होता. झेल काही घेऊ शकला नाही आणि चेंडू गेला सीमारेच्या पलीकडे. प्रसाद काटे यांनी दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला.
अर्थात त्याला थोडंसं जीवदान म्हणता येईल, कारण वाडी श्रीलंकन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता, झेल घेऊ शकला नाही आणि तोपर्यंत चेंडू सीमापरेषेकडे 6 धावांसाठी एकूण धावपलक धाव येतात ते 53. आता मात्र समीकरण बनते, येणारे चेंडू बाकी आहेत ते या षटकातले 2, पुढच्या षटकातले 6, 8 चेंडू आणि गरज आहे ती 7 धावांची. एक चेंडू अधिक आहे. दरम्यान गोलंदाज तयार. संकेत जाडजूड बांध्याचा प्रसाद काटे, एक जबरदस्त फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडूवर षटकार मारला नव्हता, पण त्यानंतर चेंडूवर मात्र एक सुंदर फटका मारला वाडी श्रीलंकन क्षेत्रामध्ये. यावेळी चेंडूला अर्थ स्विफ्ट केलंय. कार्पेट्सनी चेंडू जमिनीला सरपटत जातोय स्क्वेअर लेगला. शेतीच्या चेंडूवर येणार चेंडूची फेकी यष्टीच्या दिशेने, तोपर्यंत एक धाव प्रसाद काटेला. प्रसाद काटे जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. एकूण धावपलक धाव होते 54. 6 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते 7. पुन्हा एकदा पहिल्या सामन्यासारखंच काटेकी टक्कर ज्याला म्हणतात या ठिकाणी पाहायला मिळाले. फवादने ज्याप्रमाणे किल्ला लढवला होता आणि 26 धावांची जोरदार फलंदाजी केली होती, पण दरम्यान या ठिकाणी माझा फलंदाज पूर्णपणे पुन्हा एकदा बीट करतोय आणि निर्धाव चेंडू सांगतो ते षटक क्रमांक 5 या ठिकाणी समाप्त होतोय. 5 षटकांच्या सामध्ये धावपलका धाव येऊन पोहोचल्या त्या 54. आता मात्र समीकरण बनते, येणारं शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये 6 धावांची गरज आहे. 6 चेंडू 6 धावा हे लक्ष. मी मगाशी म्हणालं की एक उत्कंठावर्धक सामना, हृदयाची धडकन वाढवणारा सामना निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. येणारी 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. संकेतची षटक आपण इथे पाहिलं. संकेतने तब्बल या षटकामध्ये 1 विकेट निश्चित मिळाली. कदाचित त्याला 2 विकेट मिळाल्या असत्या, 2 बळी बाद केले असते, पण झेल सोडला गेला. 11 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 1 फलंदाज बाद केला. शेवटचे षटक डू ऑर डाय अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतात. तत्पूर्वी काका या ठिकाणी आपण एक छोटासा सत्कार सोहळा, सन्मान सोहळा या ठिकाणी पार पाडायचा आहे. आमचे सन्माननीय इक्बालभाई घारे, उजेर मांडला संघाचा जो संघ मालक आहे अर्थात उबेद घारे याचे वडील आणि एक माजी क्रिकेटपटू. इक्बालभाई तुम्हाला विनंती असेल, मी निखिल धारवे याला विनंती करतो त्याच्या शुभ हस्ते, या MPL चा मित्रांनो एक सदस्य आहे निखिल धारवे, याच्या शुभ हस्ते या ठिकाणी एक दर्जेदार फलंदाज सुद्धा आणि त्याच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण इक्बालभाई घारे यांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. इक्बालभाई नक्कीच आपण या ठिकाणी आलेत आणि आमच्या मंचाची शोभा खऱ्या अर्थाने आपण वाढवली, त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही तुमचा मनपूर्वक आभार सुद्धा व्यक्त करतो. ओव्हर टू काकाजी. धन्यवाद मुस्तक भाई साहेब. तर शेवटचे षटक आपण पाहणार आहोत. मयूर या ठिकाणी गोलसाठी सज्ज होतोय, ज्याने पहिलं षटक फेकलं होतं. दुसरं षटक वैयक्तिक पहिलं 17 धावा खर्च केल्या होत्या. हॅलो हॅलो माईक चेक चेक. हॅलो 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 माईक चेक. तर शेवटचे षटक आणि खरं तर क्रिकेट विश्वामध्ये 6 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान. अर्थात काही गोलंदाज असेही पाहायला मिळाले ज्यांनी दिल्या देखील नाहीयेत. 1 धाव देखील गरज असताना दिली नाही, हे देखील वैशिष्ट्य आहे. एका षटकात 6 अर्थातच 6 धावांची गरज असताना याबद्दल निश्चित बोलेन. जाऊया मैदानाकडे. आणि हा पहिला चेंडू, इथे मात्र चेंडू थांबत नाहीये, येतोय षटकार आणि अशा प्रकारे षटकाराच्या माध्यमातून जंजिरा पॉईंट संघ विजय होतोय. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. आशिफजी दांडेकर सर अर्थातच खारंबोली या संघाचे पुरस्कृत आहेत, यांचं देखील हार्दिक आभार. आणि उजेरीवरून मांडला अर्थातच या संघाला पुढील स्पर्धेसाठी, पुढील सामन्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आता यानंतर पुढचा सामना मागाचा विजयी संघ सीब्रिज नांदगाव विरुद्ध आताचा विजय संघ अर्थातच जंजिरा पॉइंट, या 2 संघामध्ये पुढची लढत आपण